आम्हाला ही गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की खरंच हा आरोप खरा आहे का, की 2029चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा आयोजित केला होता, की ह्याच्या मागे वेगळं काय मग कारण स्पर्धा 28ला घेतले असतं ना. मी आज 26ला कशाला घेऊ? अनेकदा असं होतं की कुस्तीत राजकारण होतं आणि राजकारणासाठी कुस्ती होते. तुमचं यावर मत काय? लोकांना प्रश्न पडला जामर लावलेत काय? पण पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वाघोली नगरीत भरवावी असं कधी वाटलं तुम्हाला? त्या सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की कुस्ती पंढरी वाघोली आणि या गावामध्ये महाराष्ट्र केसरी सारखी जी नामांकित स्पर्धा आहे ती झाली पाहिजे. पण यावेळेची नवी आयडिया होती की प्रॉपर खुराक देणं हे तुम्ही आयोजित केले आणि तुम्ही व्यापारी बुक केले होते असं आम्हाला ऐकायला मिळालं. तुमचा काय किस्सा आहे? काय बुक केलं? व्यापारी हे किस्से काय आहेत? हा खेळ म्हणजे एवढा मोठा भव्य दिव्य करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती. पण डे 1 पासून ते डे एंड पर्यंत काय आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की कमी कालावधी आहे. या कमी कालावधीमध्ये आम्हाला उत्तमोत्तम असं नियोजन करायचं होतं. किती टीम होती तुमच्याकडे? कुस्तीमध्ये योगदान केलेले जुने मल्ल असतील त्यांचा अनुभव होता. त्याच्यानंतर कुस्तीप्रेमी कुस्ती शौकीन लोक होती. प्रत्येक कुस्ती स्पर्धेपेक्षा एक नवीन नवीन गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जगाला दाखवल्या. ह्या आयडियाज कुठून आणल्या? मग गावच काम करत होतं. गावातील सर्व हम्म. लहान थोर मंडळी काम करत होती. कुस्ती मोठी झाली पण पहिलवान आर्थिकदृष्ट्या पण मागं पडतो. पहिलवान हा आर्थिकदृष्ट्या मागं पडतो. तो सरावामध्ये मागं नाही पडत. जसं क्रिकेटमध्ये IPL आहे तसं कुस्तीमध्ये एखादा IPL होऊ शकतं का? नक्कीच होईल आणि खूप चांगलं होईल. महिलांसाठी जर भरवायची वेळ आली तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचं आयोजन करा? तुम्ही पहिलवानाला काय सुचवाल किंवा काय सल्ला द्याल की त्यांनी ग्रोथसाठी काय केलं पाहिजे? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. सत्ता मंच या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही माणसं फक्त कार्यक्रम आयोजित करत नाहीत, ती इतिहास घडवतात. काही लोक फक्त स्पर्धा भरवत नाहीत, ते परंपरेला एक नवी उंची देतात. महाराष्ट्र केसरी 2026 ही एक कुस्ती स्पर्धा नव्हती. हा होता महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान, परंपरेचा जल्लोष आणि हजारो पहिलवानांच्या स्वप्नाचा एक महाउत्सव. या भव्य स्पर्धेमागे पडद्यामागून झटणारा, जबाबदारी खांद्यावर घेणारा, कुस्तीवर मनापासून प्रेम करणारा आणि महाराष्ट्राच्या परंपरेला नव्या उंचीवर नेण्याचा ध्यास घेतलेला एक दमदार आणि दूरदृष्टी असलेला चेहरा आज आपल्या सोबत आहे. आदरणीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील साहेब. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत एक पडद्यामागची खरीखुरी गोष्ट. तत्पूर्वी मंडळी, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. अण्णा नमस्कार. नमस्ते. तुमचं सत्ता मंच या व्यासपीठावर खूप खूप स्वागत. थँक्यू. कसे आहात? एकदम मजेत. आज अण्णा, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की ही जी भूतो न भविष्यती जी स्पर्धा तुम्ही आयोजित केली महाराष्ट्र केसरीची, ही अख्ख्या जगाने पाहिली. महाराष्ट्राने नव्हे, देशाने नव्हे, अख्ख्या जगाने तिची दखल घेतली आणि खूप भव्य दिव्य असा तो सोहळा होता. आम्हाला ह्याच्या पडद्यामागची गोष्ट आपल्याकडून जाणून घ्यायची. पण त्याच्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचा या मातीशी नाळ कशी जुडली? कधीपासून तुम्ही आखाडा, तालीम आणि पैलवानकी या क्षेत्राशी जुडले गेले? वाघोली आमच्या आसपासच्या गावातील सगळ्या लोकांची, सर्व मुलांची पार्श्वभूमीच त्या सगळ्या गोष्टी, कबड्डी, कुस्ती असेल आणि एक मैदानी खेळ असतील, याच्यामध्ये कुठल्याही ना कुठल्या खेळाशी आमच्या भागातील मुलांचा नेहमीच संपर्क असतो किंवा सहभाग असतो. आणि या भागाने, या गावाने महाराष्ट्राला, देशाला अनेक नामवंत खेळाडू दिलेले आहेत. तर त्याच्यामुळं अगदी मुलं लहान असल्यापासून आमच्या भागामध्ये तालमीशी त्यांचा संपर्क येतो. गावागावांमध्ये अनेक तालमी इथं आजही आहेत की ज्याच्यामध्ये ही सर्वीमुळे सराव करतात. आमचंही तसंच झालं. लहानपणापासून कुठं सुट्ट्यांमध्ये किंवा जसं वेळ मिळेल तसं तालमीचं जाणं येणं असायचं. किंवा शाळा, कॉलेज याच्यामधल्या कधी ज्या सुट्ट्या असतील, दिवाळीच्या सुट्ट्या असतील, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, त्याच्यामध्ये घरटी सगळी पोरं तालमीमध्येही जातातच आमचे. अगदी बरोबर, खूप छान. पण पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वाघोली नगरीत भरवावी असं कधी वाटलं तुम्हाला? हा विचार तुमच्या डोक्यात केव्हा आला? आणि माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की कुस्ती पंढरी वाघोली आणि या गावामध्ये महाराष्ट्र केसरी सारखी जी नामांकित स्पर्धा आहे ती झाली पाहिजे. म्हणून अनेक दिवसापासून आमचे ग्रामस्थ प्रयत्नशील होते त्यासाठी. आणि त्याच माध्यमातून आमच्या गावातील जे प्रसिद्ध मल्ल आहेत आणि कुस्तीगीर महासंघाचे जिल्हाध्यक्ष मेघराज भाऊ कटके यांनी मागणी केलेली होती की आम्हाला वाघोली गावासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळावी.
आणि तशा प्रकारची त्यांच्या मागणीला यश आलं आणि आम्हाला ती स्पर्धा आयोजित करण्याचं भाग्य मिळालं. अंतिम निर्णय कसा झाला ही गोष्ट तुम्ही म्हणजे तितकी ह्या परमिशन्स कशा मिळवल्या याच्या मागची स्टोरी काय? नाही, मग हे ज्यावेळी स्पर्धा आम्ही घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर या राज्याचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, त्याचबरोबर संदीप आप्पा भोंडवे असतील, त्याचबरोबर कथोरे सर असतील, या सर्वांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा अशा अशा स्पर्धा आहेत, तर त्या तुम्हाला तुमचा वाघोलीचा जो नावलौकिक आहे तो टिकवून तुमच्या नावारूपाला साजेशा आणि या स्पर्धेच्या नावारूपाला साजेशा स्पर्धा तुम्हाला आयोजित करायला लागतील. तर बरोबर. आम्ही त्याला तात्काळ होकार दर्शवला आणि सांगितलं की आम्ही संधीचं सोनं करू आणि या स्पर्धेचा जो महाराष्ट्रामध्ये जो गौरव आहे आणि त्या कीर्तीला साजेशी अशी स्पर्धा आम्ही आमच्या गावामध्ये करू, आपण खात्री ठेवा. तर त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचेही सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ही स्पर्धा आम्हाला दिली. एक वैयक्तिक प्रश्न मला विचारायचा आहे की ही जी स्पर्धा आहे आता प्रत्येक ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आयोजित केली जाते. हा तुमच्यासाठी एक इव्हेंट होता की काही मिशन याच्या पाठीमागं होतं तुमचं? नाही, याच्यामध्ये कुस्तीची सेवा करणं, कुस्तीला ग्लोबलाइज करण्यामध्ये आमचा जो खारीचा वाटा आहे तो कसा आम्हाला उचलता येईल, कसं चांगल्यात चांगलं आयोजन करता येईल, याच्या पलीकडं कुठलाही दृष्टिकोन आम्ही याच्यामध्ये ठेवलेला नव्हता. आता पहिल्या दिवसापासून कारण हा खेळ म्हणजे एवढा मोठा भव्य दिव्य करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती. पण डे 1 पासून ते डे एंडपर्यंत काय आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? नाही, आव्हान याच्यामध्ये एवढंच होतं की बघा ह्या वर्षीच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या इलेक्शन्समुळं स्पर्धा थोड्याशा पुढे गेल्या होत्या. साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे व्हायला पाहिजेत. बरोबर. परंतु या वर्षी या स्पर्धा थोड्याशा पुढे गेल्या होत्या आणि मार्च एंडच्या आतमध्ये स्पर्धा संपवावं लागतात, कारण शेवटी महाराष्ट्र शासनाच्या त्याला अनुदानही आणि मान्यताप्राप्त असल्यामुळं त्याचा जो काही कुस्तीगीर महासंघाला त्याचा क्लोजिंग रिपोर्टही द्यावा लागतो. तर मार्चच्या आतमध्ये स्पर्धा संपवणं बंधनकारक असतं. बरोबर. तर कमीत कमी वेळ मिळाल्यामुळं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही स्पर्धा आयोजित करण्याचं ज्यावेळेस आव्हान घेतलं त्यावेळी आमच्या पुढं हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं की कमी कालावधी, आणि या कमी कालावधीमध्ये आम्हाला उत्तमोत्तम असं नियोजन करायचं होतं. किती कालावधी मिळाला तुम्हाला साधारण कमी? अलॉटमेंट लेटर पासून फायनल 37व्या दिवशी होती अरे बापरे. आणि स्पर्धा चालू झाली 32व्या दिवशी. 5 दिवसाची स्पर्धा असते. 32 दिवसामध्ये कंप्लीट झाली. या 32 दिवसात कसं नियोजन केलं? सर, किती टीम होती तुमच्याकडे? पूर्ण गावच, अरे बापरे. पूर्ण गावामधील सर्व जे काही या कुस्तीमध्ये योगदान केलेले जुने मल्ल असतील त्यांचा अनुभव होता. त्याच्यानंतर कुस्तीप्रेमी, कुस्ती शौकीन लोक होती त्यांचा अनुभव होता. जे महाराष्ट्रभर कुठे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असेल तर तिथं बघायला जातात. बरोबर. तर त्यांचा अनुभव होता की अजून काय काय केलं पाहिजे, आम्ही ह्या स्पर्धेत गेलतो, त्या स्पर्धेत गेलतो, तर काय उणीव होते किंवा काय अजून बेस्ट करता येईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर माझे सगळे जे युवा सहकारी आहेत गावातील सगळे जे आमचे तरुण वर्ग आहे, तर त्यांनी सगळ्यांनी कामं चांगल्या पद्धतीने वाटून घेतली होती आणि ज्यांनी त्यांनी त्याची जबाबदारी फार चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पार पाडली. कारण लोकांना फक्त ती एक मैदान दिसतं पण त्याच्या मागचं जे कठीण व्यवस्थापन असतं ते दिसत नाही. आणि ह्या वेळेस आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळालं. प्रत्येक कुस्ती स्पर्धेपेक्षा एक नवीन नवीन गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जगाला दाखवल्या. ह्या आयडियाज कुठून आणल्या? मी सांगतो ना, पूर्ण गावच काम करत होतं. गावातील सर्व लहान थोर मंडळी काम करत होती. प्रत्येकाकडे काहीतरी एक आयडिया होती आणि आम्ही प्रत्येकाच्या सल्ल्याचा किंवा प्रत्येक जण जे सूचना करत होता त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत होतो. त्यातील जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही केलं आणि त्याच्यातून ही स्पर्धा चांगली झाली. म्हणजे प्रत्येकाच्या सल्ल्याचा आणि प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टीचा फक्त आम्ही रिस्पेक्ट केला आणि गांभीर्याने त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं, म्हणून स्पर्धा चांगली झाली. अगदी बरोबर. अनेक मल्ल या ठिकाणी सहभागी झाले होते पण तुम्ही एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने केली होती की बक्षिसं खूप मोठ्या प्रमाणात ठेवली होती. हल्ली झालंय काय की इतर खेळ फार पुढे गेले पण कुस्तीकडे कुठेतरी दुर्लक्ष होत चाललेलं आहे. पण तुम्ही आकर्षण म्हणून फॉर्च्युनर ठेवली, स्कॉर्पिओ ठेवली आणि अनेक गाड्यांनी बक्षिसं ठेवली. याचं नियोजन कसं केलं? नाही, हे आमचं म्हणजे बक्षिसांचं वगैरे नियोजन नेहमीच तुम्ही बघत असाल दरवर्षी यात्रामध्ये सुद्धा वाघोली ग्रामस्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसं गावच्या आखाड्यामध्ये पण देतात. गावचा या आखाडा साधारणतः 60-65 लाखाच्या पुढे जातो.
आणि ही तर म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. हम्म, तर ग्रामस्थ पैलवानांचे कौतुक करायला आणि पैलवानांना पाठिंबा देण्यासाठी कधीही कमी पडत नाही. हम्म, आणि याच माध्यमातून ज्यावेळी बक्षिसं कशी असावी, त्याचं स्वरूप कसं असावं काय, हम्म. तर ते आमचे मार्गदर्शक आमचे बंधू नटराज भाऊ सातव यांनी सगळं नियोजन केलं होतं. तर त्यांनी ते अगदी फार झालं, एक 2-3 तासामध्येच आहे ना सगळं बक्षिसाचं नियोजन त्यांनी ते संपवून टाकलं. लोक बक्षीस देण्यासाठी म्हणजे फार इच्छुक होती हम्म. आणि आम्हाला ते उलट म्हणजे देणारे जास्त होते आणि घेणारे रचनेमध्ये कमी. रचनेमध्ये बक्षिसाचंही आम्हालाही शेवटी काही मर्यादा आहेत. कुस्तीगीर महासंघाच्या मार्गदर्शनाखाली काय बक्षिसं असावीत, किती असावीत, हम्म. असं ताळमेळ ठेवून आम्ही ही एवढी बक्षिसं हे केली. परंतु तो वाघोली ग्रामस्थांचं कुस्तीवरचं प्रेम आहे आणि त्या प्रेमातून ती बक्षिसं आहेत सगळी. कारण सगळ्यांना एक ते बक्षीस नुसती बक्षिसं नाही, बक्षिसाबरोबर प्रेम फार आहे लोकांचं. कारण घोषणा जशी झाली ना वाघोलीत भरणार आहे आणि ती पण नगर हायवेच्या जवळ भरणार आहे, तर खूप मोठे लोकांना एक प्रश्न पडला होता की आता ट्रॅफिक आधी जितकं असतं आणि इतकं परत सामोरं जावं लागेल, जागा कॉम्पॅक्ट. पण हे नियोजन इतकं काटेकोर पद्धतीने होते की लोकांची संख्या नेहमीप्रमाणे जास्त होती हम्म. आणि त्या कॉम्पॅक्ट जागेत सुद्धा ती एवढी भव्य दिव्यता होती. मग लोकांना हा प्रश्न पडतो, मी लोकांच्या मनातले प्रश्न विचारतोय आणि की आर्थिक गणितं कशी जुळवली? पहिले ट्रॅफिक झालं का जाम? नाही झालं. नाही झालं. 5 दिवसात नाही नाही झालं. झालं. अगदी लोक इतकी होती की फायनलच्या दिवशी हम्म. ज्यावेळी एवढे संख्येने लोक तिथं होती, हम्म. अगदी मोबाईलचे नेटवर्क जाम झाले, हो, फोनही लागत नव्हते एवढी लोक तिथं असल्यामुळे. लोकांना प्रश्न पडला जामर लावलेत काय? लोकांची संख्या जास्त झाल्यामुळे ते ऑटोमॅटिकली जाम झालं. लोड आला. परंतु म्हणजे मोबाईलचं नेटवर्क जाम झालं पण ट्रॅफिक जाम नाही ट्रॅफिक नाही जाम झालं. तर हे सगळे जे संयोजक आहेत, आयोजक आहेत, ह्या सगळ्यांची मेहनत होती. तशी वाघोली खूप श्रीमंत लोकांचीच आहे. आर्थिक गणित जुळायसाठी काय मनाने- अडचण होती. मनाने मनाने श्रीमंत श्रीमंत आहेत आणि पैशाने श्रीमंत आहेत. मनाची श्रीमंती साहेब, मनाची श्रीमंती असली की बाकी सगळी श्रीमंती येते. वाघोली मनाने श्रीमंत आहे. ग्रेट ग्रेट. अण्णा, एक वैयक्तिक प्रश्न विचारतो, या कुस्तीमध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण आहे बरं? मला स्पर्धेच्या आधी अनेक आपल्यासारख्या पत्रकार बांधवांनी ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या, तर मी सांगितलं स्पर्धेचं ज्यावेळी आयोजन चालू आहे तर त्यामध्ये जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये मी कुणाची नावं घेणार नाही. मी त्या स्पर्धेत न खेळलेले आधीचे जे खेळाडू आहेत त्यांचे नावं आजपर्यंत घेतले. तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला खेळाडू हा एकंदर तुमच्या आयुष्यातला? कुस्तीमध्ये हो. योगेश्वर दत्त. अरे ग्रेट. आणि आता मी हा प्रश्न विचारणार की 2026 या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुणाचा खेळ आवडला? सगळ्यांचा साहेब, एकशे बडकर एक मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आजपर्यंत भूतो न भविष्यात कधीही एवढ्या म्हणजे जे तगड्या मल्लांनी सहभाग ह्या स्पर्धेमध्ये जो नोंदवला, क्वचितच याच्या आधी कधी नोंदवला गेला असेल. या स्पर्धेमध्ये 5 खेळाडू असे होते की जे माजी महाराष्ट्र केसरी होते. हो, बरोबर. आणि या 5 खेळाडूंच्या व्यतिरिक्त महेंद्र गायकवाड असेल, त्याच्यानंतर जय पाटील असेल, त्यानंतर बाळू बोडके असेल, रवी चव्हाण असेल, किंवा माऊली जमदाडे असतील, किंवा अजून असे अनेक मल्ल होते की जे त्या तोडीचे होते, महाराष्ट्र केसरीचे तोडीचे. म्हणजे 5 माजी महाराष्ट्र केसरी आणि त्याच्या व्यतिरिक्त 8-9 खेळाडू असे होते अजून की तेही त्या स्पर्धेच्या किंवा महाराष्ट्र केसरीच्या तोडीचे पैलवान होते. अशा एवढ्या दिग्गज पैलवानांनी या स्पर्धेला जो सहभाग नोंदवला त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्या 840 म्हणजे हे मी ओपन कॅटेगरीतले सांगतो, परंतु जे गटातील पैलवान होते, तुम्ही बघाल, तुम्ही गटातल्या कुस्त्या बघा, 57 किलोपासून पुढे वरती गट होते. आणि या गटातले पैलवान तुम्ही बघा कुस्त्या काय झाल्यात, आणि त्या सगळ्या कुस्त्या त्याचं लाईव्ह प्रक्षेपण होतं. त्याचबरोबर ते आता तुम्हाला गुगलवरती तुम्ही हे केलं तर बघायला मिळतील तर तुम्हाला सगळ्या कुस्त्या. बरोबर. सगळेच्या सगळे 840 खेळाडू हे त्या भागामध्ये खूप चांगले कुस्ती करणारे आणि नामवंत असे खेळाडू होते. तर सगळेच खेळाडू चांगले होते, तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल. निश्चितच. आता 2026ची एवढी भव्य दिव्य स्पर्धा झाली, आता पुढचा विचार काय? स्पर्धेचा म्हणताय? स्पर्धेचाच विचारतोय की कुस्तीबाबत पुढचा विचार काय? नाही, आता आमची तर इच्छा अशी आहे की म्हणजे बघा, कुठलंही रेकॉर्ड बनतं तर ते तोडण्यासाठी बनतं. बरोबर. किंवा स्पर्धेचा जो काही उच्चांक होतो तो अजूनही आपल्यापेक्षा चांगली स्पर्धा कोणी करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ह्या स्पर्धा आयोजित करत असताना आम्हाला वेळ कमी होता आणि कमीत कमी वेळेमध्ये स्पर्धा उत्तम पार पडायची होती. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला आदरणीय मुरलीधरांना मोहोळ यांचं मार्गदर्शन फार मोलाचं ठरलं. की अगदी त्यांच्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये, किंवा आज त्यांच्या गुडघ्याची सर्जरी झाली,
कुस्तीतूनच कुठेतरी त्यांना पूर्वी जुन्या काळी खेळत असताना काही इजा झाली हा होती. इजा झाली होती. आणि ते अण्णांचंही म्हणणं आहे की हम्म. पैलवानाला हम्म. त्याला म्हणजे कुस्ती खेळताना झालेली इजा म्हणजे दागिन्यासारखी असते. अरे ग्रेट विचार आहे. तर त्याच्यामुळं त्यांचं एवढं त्या आजारपण असेल किंवा बाकी हम्म. सगळ्या गोष्टी व्यस्त शेड्यूल असेल त्यातूनही त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत होतं. हम्म. आणि त्यांनी 2023 साली एक स्पर्धा जी महाराष्ट्र केसरीची आयोजित केली होती ती स्पर्धा आमच्यासाठी रोल मॉडेल होती. बरोबर. ही आजपर्यंत सर्वात चांगली नेटकं नियोजन असणारी आणि एकदम ग्लॅमराईज स्पर्धा ही मुरलीधरांना मोहळांनी आयोजित केली होती. आणि आम्ही ती स्पर्धा डोळ्यापुढे ठेवली होती बरोबर. की अण्णांच्या पावलावरती पाऊल कसं ठेवता येईल, त्यांचा आदर्शवत जो स्पर्धा आयोजनाचा जो पूर्ण कार्यक्रम आहे त्याला आपल्याला कसं फॉलो करता येईल. आणि याच ह्याच्यातून आम्ही नेहमी त्यांचं मार्गदर्शन घेत होतो. कधी फोनवरती कधी मेसेज करायचो की हे कसं करायला लागेल ते कसं करायला लागेल. कारण ती स्पर्धा करत असताना पूर्ण स्पर्धा अण्णांनीही अगदी म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून त्या सगळ्या करून घेतल्या होत्या. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मला सगळ्यात जास्ती जी मदत झाली ती आदरणीय मुरलीधरांना मोहोळ आणि त्यांनी आयोजित केलेली 2023ची जी स्पर्धा आहे तर ती डोळ्यासमोर ठेवून हे केल्यामुळे आम्हाला कमी वेळामध्ये चांगली स्पर्धा आयोजित करता आली. आता अनेक कुस्ती स्पर्धा आम्ही पाहिल्या, पण कुठं ना कुठं गालबोट लागलं. पण 2026ची जी स्पर्धा झाली, एवढी पारदर्शक झाली की कुणी टीका नाही केली. कुठं निकालामध्ये काय खालीवर झालेलं नाही आहे. कारण अनेकदा असं होतं की कुस्तीत राजकारण होतं आणि राजकारणासाठी कुस्ती होते. तुमचं यावर मत काय आहे? नाही आता कुठल्याही अनुचित काही गोष्टी किंवा एखादी कॉन्ट्रोवर्सी होते कोणी जाणून बुजून तर करत नाही. परंतु कुस्ती हा खेळच म्हणजे मी सांगतो नेहमी की प्रचंड ताकदीचा आहे आणि प्रचंड वेगाचा आहे. आणि या वेगामध्ये जे कुस्तीचे क्षण होतात त्याच्यामध्ये शेवटी पंच हा जरी त्या दिवशी न्याय देवता जरी असला तरी शेवटी माणूस आहे. बरोबर. आणि हा वेग टिपत असताना कधीतरी माणूस म्हणून त्यांच्याकडनंही काही गोष्टी होऊ शकतात. परंतु आम्ही यावेळी थोडंसं कुस्तीगीर महासंघाशी बोललो होतो. त्यांनी खूप चांगली काळजी घेतली हे सगळं करत असताना. आणि दुसरा मुद्दा आहे की तुम्ही म्हणताल त्या पद्धतीने की एवढी मोठी स्पर्धा होत असताना कुठल्याही त्याच्यामध्ये विघ्न नाही किंवा काही नाही. तर यामध्ये संपूर्ण श्रेय जे ते आमच्या ग्रामस्थांची आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांची जी काही मेहनत आहे ती आहे. आणि वागेश्वराची पुण्याई आहे आमच्यावरती की एवढी मोठी स्पर्धा होत असताना म्हणजे याला एक दैवी आमच्यावरती वरद हस्तच होता की स्पर्धा एवढी मोठी पार पडत असताना निर्विघ्न स्पर्धा पार पडली. म्हणजे अगदी तुम्ही पाहाल की उद्घाटन होतं. आणि महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये आम्ही या वर्षीचं उद्घाटनही भव्यदिव्य ठेवलं होतं. या उद्घाटनाला आम्ही माननीय या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. आणि भव्य दिव्य असं उद्घाटन आम्ही त्या उद्घाटनाची थीम होती मातृशक्तीचा आशीर्वाद 68व्या महाराष्ट्र केसरी. आणि एवढं मोठं उद्घाटन होतं की त्याच्यामध्ये 5,000-5,500 महिला त्यामध्ये आलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर अनेक ग्रामस्थ साधारणतः एक 20-25,000 लोकांची त्या दिवशी गर्दी होती. आणि त्या दिवशी कडाक्याचा पाऊस, विजा आणि गारपीट ही वाघोलीच्या शेजारच्या 4 गावांमध्ये झाली. पण वाघोलीत झाली नाही. म्हणजे अगदी स्टेडियमच्या 180 डिग्रीमध्ये पाऊस आणि गारपीट झाली. आणि वाघोलीमध्ये कसल्याही प्रकारचं त्या पावसाचा आणि त्या वादळाचा गारपिटीचा व्यत्यय आला नाही आणि आमचं उद्घाटनही निर्विघ्न पार पडलं. तर ते एक उदाहरण सांगतो मी. परंतु त्या 5 दिवसामध्ये एवढं मोठं आयोजन करत असताना अनेक गोष्टींशी आमच्या सहकाऱ्यांना सामना करावा लागला. परंतु कसलंही विघ्न परमेश्वरांनी या स्पर्धेवरती येऊन नाही दिलं. अण्णा, रिसेंटलीच एक वाईट घटना घडली की आपल्या अजितदादांचा दुर्दैवी अपघात झाला. पण वाघोलीकरांनी खूप मोठ्या मनाने क्रीडानगरीला दादांचं नाव दिलं. नाही, वाघोलीकरांचं मोठं म्हणण्यापेक्षा दादांशिवाय दादांच्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा होत असताना दादा नसणं ही सगळ्यात मोठी खंत होती. बरोबर. आणि दादांना श्रद्धांजली ह्याच्यापेक्षा चांगली आम्हाला वाहण्यासाठी दुसरी असू शकत नाही. असू शकत. तर ते आमचं दादांबद्दलचं एक प्रेम आहे आणि त्याचे म्हणजे कुठलंही त्याच्यामध्ये म्हणजे ती मोजमाप त्याचं होऊ शकत नाही. दादांवरती प्रेम आमच्या ग्रामस्थांचं. बरोबर. अण्णा, अजून मला एक गोष्ट अशी जाणून घ्यायची की भारतामध्ये क्रिकेट खूप मोठं झालं, कबड्डीही मोठी होते. पण आता दिवसेंदिवस जर आपण कुस्तीचा आणि ह्याचा अभ्यास केला तर तालमी उत्तरोत्तर कमी होत चालल्या. तरुणाईंचं कुस्तीकडून लक्ष जरा दूर तिकडं होत नाही. असं का होतंय आणि ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे?
हा, बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसं पूर्वी बघा गावागावांमध्ये अनेक तालमी असायच्या. म्हणजे बरोबर. गावात एक तालीम नसायची. जास्त असायचं. स्पर्धा अनेक असायची. अनेक तालमींची गावामध्ये एकदम स्पर्धात्मक वेगवेगळ्या मंडळांच्या तालमी असायच्या, वाड्या वस्त्यांवरती तालमी असायच्या. आणि कुठंतरची नंतरच्या काळामध्ये थोडं हे गावातल्या तालमी असतील किंवा हा मातीचा जो खेळ आहे याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष मध्यंतरीच्या काळामध्ये अगदी ते खेळामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांपासून अनेक लोकांचं झालं होतं. परंतु बघा तुम्ही अलीकडच्या एक 7-8 वर्षामध्ये अनेक चांगली कुस्ती संकुलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहेत. अनेक जे माजी मल्ल आहेत, ज्यांनी हं. पूर्वी खूप चांगल्या कुस्त्या केल्या, ज्यांचं नावलौकिक आहे, अशा मल्लांनी त्यांना कुस्तीने एवढं दिलं होतं, तर त्या मल्लांनी सुद्धा आता कुस्तीसाठी भरपूर काही केलंय. आणि अनेक कुस्ती केंद्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मागच्या 7-8 वर्षामध्ये चालू झालेली आहेत. आणि या कुस्ती संकुलांमधून आता शेकड्यांवरती, हजारांमध्ये पैलवान इथे सराव करत आहेत. आणि आपण जी खंत आता व्यक्त केली, नक्कीच ही खंत कुठंतरी ती भरून निघेल आणि देशाला चांगले ऑलिम्पिक वीर किंवा जागतिक दर्जाचे जे खेळाडू आहेत ते महाराष्ट्रातून भविष्याच्या काळामध्ये नक्कीच जातील. अण्णा, इथं एक आम्हाला वाघोलीत जी स्पर्धा आयोजित केली त्याच्यात एक नवीन गोष्ट आम्हाला पाहायला गेली, की बारक्यात बारक्या नियोजनापासून तयारी होती, की पहिलवानांच्या खुराकापासून ते त्यांच्या राहण्यापर्यंतची सोय आणि बक्षिसापर्यंतची सोय या ठिकाणी केलेली होती. हं. पण मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, पण ह्याच्यात पहिलवान कुठंतरी मागं पडतो. असं का होतं? म्हणजे कशामध्ये पैलवान मागं पडत असं तुम्हाला वाटतं? कारण कुस्ती मोठी झाली, पण पहिलवान आर्थिकदृष्ट्या पण मागं पडतो. हा, नक्कीच पैलवान पैलवान हा आर्थिकदृष्ट्या मागं पडतो. तो सरावामध्ये मागं नाही पडत. म्हणजे मला मला तो प्रश्न तुमचा त्यामुळे मी परत विचारला. आणि नक्कीच खेळणारी पोरं आहेत, चांगली पोरं आहेत, या महाराष्ट्राच्या मातीमधून असे खेळाडू तयार होणारीच ही माती आहे. परंतु ज्यावेळेस जागतिक दर्जाच्या कुस्त्या करण्यासाठी पुढे जायचंय, हं, त्यावेळी स्पॉन्सर्स कमी पडतात. हं, हं. तो जो खर्च आहे शेवटी काय होतं, पैलवान म्हणजे शेवटी काय आहे, शेतकऱ्याचं पोरग आहे, कष्टकऱ्याचं बरोबर. पोरग आहे. आणि त्याचे आई वडील किंवा त्याला स्पॉन्सर्स करणारे जे त्याच्या गावातील किंवा त्याच्या भागातील जी काही लोक आहेत, तर हं. त्यांची कुठेतरी त्यांना मर्यादा आहेत. हं. पैलवान तालमीत टाकणं, त्याच्यानंतर तुला चांगला पैलवान करणं इथपर्यंत तर ठीक आहे. परंतु मातीच्या खेळातून मॅटवरती जाणं आणि मॅटवरून तो राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीयवरती पातळीवरती जात असताना त्याला जो आर्थिक पाठबळ जे पाहिजे, बरोबर. तर ह्याच्यासाठी कुठंतरी हे जे त्याचे पालक आहेत, वस्ताद लोक आहेत किंवा जे त्याचे जे स्पॉन्सर आहेत ते कमी पडतात. म्हणून या पैलवानांना कॉर्पोरेट जगतातून स्पॉन्सरशिप मिळली पाहिजे आणि तसे प्रयत्न आपल्या भागातील समाजसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच ते आपल्याला जे अपेक्षित आहे तसा परफॉर्मन्स त्यांचा राज्य पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती होऊन जाईल. आता जसं क्रिकेटमध्ये IPL आहे, तसं कुस्तीमध्ये एखादा IPL होऊ शकतं का? नक्कीच होईल आणि खूप चांगलं होईल. म्हणजे तुम्ही बघाल आता कुस्तीवरती लोक किती प्रेम करतात. तुम्ही ह्या 68 बघितलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं की हं. असा कोण व्यक्ती आहे की ज्यांनी कुस्ती एक तर स्टेडियमवरती किंवा लाईव्ह त्याच्या मोबाईलमध्ये घरी टीव्हीवरती बघितली नाही ही स्पर्धा. असं लोक अशी तुम्हाला आता क्वचित हे करतील. अनेक लोक म्हणजे पूर्वीपासूनच कुस्तीवरती लोकांचं प्रेम आहे, महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेचं आहेच. परंतु अनेक जे आमचा जो ह्या वर्षीचा संकल्प होता की नवनवीन लोक कुस्तीशी जोडली गेली पाहिजे, त्याचा प्रेक्षक वर्ग वाढला पाहिजे, त्याच्यामध्ये सहभाग घेणारे खेळाडू वाढले पाहिजे. म्हणून आम्ही जो प्रयत्न करत होतो, तर आम्हाला आमच्या त्या प्रयत्नांना चांगलं यश नक्कीच मिळालंय असं मी तुम्हाला सांगेल. तर ज्यावेळी पाठिंबा वाढेल कुस्तीला, बरोबर. कुस्तीचा वाढता पाठिंबा झाल्याच्या नंतरच त्याच्याकडे म्हणजे जसं क्रिकेटवरती प्रेम लोकांनी केलं, बाकीच्या खेळांवरती केलं, तर कुस्तीवरती लोक प्रेम करायला लागले की त्याला स्पॉन्सर्स भेटतील, त्या खेळाडूंना चांगले दिवस येतील. अगदी बरोबर. आता आम्ही काही किस्से ऐकलेले आहेत, की ज्या ह्या स्पर्धेमागे, की तुम्ही पहाटे लवकर उठून पूर्ण त्या स्टेडियमची पाहणी करायचात. रोज जाऊन त्या खुराक आलाय का नाही ते चेक करायचं. काय किस्से आहेत पहाटे त्याच्यामध्ये? उठून नव्हतो जात, पहाटे घरी जायचो. आम्हाला चुकीची माहिती. पहाटे घरी जात होतो, रात्रभर आम्ही तिथंच थांबायचो. कारण का उन्हाळा एवढा प्रचंड होता. शेवटी ते जी गॅलरी आणि बाकी सगळे काम करणारी जी पण लोक होती, सकाळच्या सेशनमध्ये काम व्हायचं, सकाळी 11 नंतर काम करता येत नव्हतं, कारण उन्हाचा प्रचंड कडाका होता. सगळे ते लोखंडी सामान वगैरे ते धरताना पकडताना हे व्हायचे. तर जास्तीत जास्त काम हे दिवस रात्र काम चालू होतं. रात्रीच्या प्रहारामध्ये ते काम चांगलं व्हायचं, कारण बाजार तळाला पूर्वीपासूनच लाईटची व्यवस्था आपण ग्रामपंचायत असताना केली. तर रात्रभर काम चालायचं तिथं. तर आम्ही मॅक्स तिथं म्हणजे रात्रीही थांबायचो, कारण दिवसा हे बाकीचं आयोजनाचं काम असायचं. तर मग आम्ही कधी 2, कधी 3, कधी 4ही वाजता
घरी जायचो. हं. आणि सकाळी परत मग ते काम करणं, मग केतन जाधव असतील, स्वप्नील मेदनकर असतील किंवा त्यांच्यासोबत गावातले अनेक सहकारी असतील, हं. सुरेश बापू सातव असतील, हे लोक सकाळी सकाळी तिथं परत पोचायची. हं. आम्ही त्यांच्या पाठोपाठ पोचायचो. परंतु दिवस आणि रात्र कधी त्या कुस्तीच्या मैदानामध्ये असेल, कधी त्या हॉस्टेलवरती असेल जिथं राहण्याची व्यवस्था केली तिथं त्यांची, किंवा कधी या सगळ्या गोष्टीला म्हणजे मीडिया सोशल मीडियावरती काम करत असताना मग आमची वॉर रूम होती एक, त्याच्यावरती कधी जाऊन ते बघणं असेल की काय चाललंय, कसं चाललंय, व्यवस्थित चाललंय का. तर शेवटी मी जर तुम्हाला 30 ते 37 दिवसामध्ये स्पर्धा आयोजित झाली हं. तर आम्ही कामही 2 शिफ्टमध्ये करत होतो. अरे बाबा. तर त्याच्यामुळे त्या 24 तासामध्ये कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये नेहमी कार्यरत माझ्यासह माझे सगळे लोक असायचे. हं. आता बऱ्याचशा कुस्तीच्या दरम्यान आम्ही पैलवानांशी संवाद साधलेला होता. पण त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की बऱ्याचदा खुराकाचं मानधन दिलं जातं. हं. पण यावेळीची नवी आयडिया होती की प्रॉपर खुराक देणं हे तुम्ही आयोजित केलंय आणि तुम्ही व्यापारी बुक केले होते असं आम्हाला ऐकायला मिळालं. नेमकं काय किस्सा आहे? काय बुक केले होते? व्यापारी हे किस्से काय आहेत? हो, तसं नाहीये. हं, हं. बघा, हं. आता हे एवढ्या पंच, टेक्निकल टीम, त्याचबरोबर पैलवान 1200-1300 लोक आहेत वाघोलीमध्ये. ते समजा राहायची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची. आपण त्यांना रोख स्वरूपात मानधन दिलं तरी लोक कुठे जाणार? हॉटेलांमध्ये जेवणार. म्हणजे पैलवानाचा खुराक तुम्हाला माहिती आहे, बरोबर. त्याला ते हॉटेलचं आणि बाकीचं सगळं जेवण त्याच्यानंतर ते चांगलं मिळतंय का नाही मिळतंय, त्यानंतर परत त्या जेवणाने कधी त्याला त्रास झाला आणि चांगलं खेळाडू जर बाहेर निघाला स्पर्धेतून तर मग ते सगळ्या गोष्टीचा जो ब्लेम येतो कुणावरती? आयोजकांवरती. तर मग याच्यामध्ये आम्ही ठरवलं की थोडेसे आपले प्रयत्न जास्ती करायचे. आणि मग त्यातून आम्ही भारतीय जैन संघटनेशी बोललो, मान्य शांतीलाल जी भाऊ आहेत मोठा, त्यांच्याशी बोललो. तर साळुंके सर होते व्यवस्थापक तिथले, त्यांच्याशी बोललो. तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एवढी चांगली स्पर्धा आयोजित करताय, तुम्ही हे खाण्यापिण्याच्याकडे तुम्ही आमच्यावरती सोडून द्या, आम्ही ते सगळं व्यवस्थित करून देतो. तर मग त्यांनी ती जबाबदारी उचलली. परंतु शेवटी पैलवान आहे, त्याचा जो खुराक आहे, तर मग त्या जेवणासोबत आम्ही मग सपोर्टला आम्ही त्याला अगदी रोज गावरान तुपातलं जे स्वीट आहे, तो स्वीटचा पदार्थही त्या जेवणामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सामील केला. त्याचबरोबर मी आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर आहेत बापू भोसले, त्यांच्याशी बोललो. तर बापू फळांचेच व्यापारी आहेत. तर बापू म्हणले, "अण्णा काळजी करू नका, मी रोज पोरांना ताजी फळं पाठवतो आणि रोज एका पैलवानाला 4 फळं व्यवस्थित ते पॅकिंग करून बापू भोसले पाठवतो. त्याचबरोबर त्यांच्या जेवणामध्ये जे ग्रीन सॅलॅड, पालेभाज्या ह्याचे जो समावेश झाला पाहिजे. तर आमचे गणेश शेठ घुले आहेत, तर गणेश शेठनी सॅलॅड, पालेभाज्यांचं यांचं सगळ्याचं नियोजन त्यांनी केलं. त्याचबरोबर या पैलवानांना लागणारं दूध, तूप, त्याच्यानंतर ताक, दही, ह्या सगळे जे पदार्थ आहेत. मग मी आपले कात्रज डेअरीचे जे चेअरमन आहेत माननीय स्वप्नीलजी डमढरे, त्यांच्याशी बोललो. तर स्वप्नीलजींनी सांगितलं की अण्णा, स्पर्धा आपलीच आहे, घरचीच आहे, जिल्ह्याची स्पर्धा आहे आणि आमची संस्था तुमच्यासोबत या स्पर्धेमध्ये एकदम खांद्याला खांदा लावून असेल. तर त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीनं 5 दिवस या पोरांसाठी या सगळ्या गोष्टी चं नियोजन केलं. जो परिपूर्ण जो डाएट आहे, तो त्यांना त्यांच्या व्यायामशाळेमध्ये तालमीमध्ये मिळतो, तो आम्ही पूर्ण ह्या सगळ्या लोकांच्या मदतीने आम्ही तो तिथं केला होता आणि तो फार आवडला त्या सगळ्या मुलांना. कारण हे किस्से आम्ही ऐकलेले होते हो. त्यांच्याकडून. मी सांगितलं ना की सहभाग किंवा चांगलं काम ज्यावेळेस तुम्ही एखादं करत असता त्यावेळेस समाजातील सगळी लोक तुमच्या मदतीला आहेत. आणि अगदी म्हणजे मला एकदा त्यांना सांगितल्याच्या नंतर मला परत त्याच्यामध्ये कधी माझी मुलं फॉलोअप घ्यायची आणि सगळ्या गोष्टीच्या वेळच्या वेळेला तिथं पोहोचवायच्या. एक वैयक्तिक प्रश्न आहे, तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी कसं उभं होतं ह्या आव्हानांच्या दरम्यान? आमचं गावच आमचं कुटुंब आहे, अख्खं गावच मागं उभं होतं. सगळं कुटुंब काय नाही, कुटुंब तर असतेच. आपण कुठे अगदी वनवासालाही राम गेला तर त्याच्या मागे कुटुंब आहे. परंतु अशा एखादी चांगली गोष्ट करत असताना गावाचाच पाठिंबा होता, सगळ्या गावाचाच सहभाग होता सगळ्याच्या. ह्याच्यात एक अजून एक खास गोष्ट आहे की अण्णा, ज्यावेळेस आपण विचार करतो की ग्रामीण भागातला कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर ह्यांच्या तालमीबाबत, पहिलवानकीबाबत तुमचं काय नियोजन असेल पुढं? आता या खेळामध्ये खेळणारे जे चांगले खेळाडू आहेत की त्यांना कुठेतरी आता एक मदतीची पण गरज आहे आणि तो पैलवान पुढं भविष्यात चांगली कामगिरी करू शकतो. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या स्वतःकडून, माझ्या ग्रामस्थांकडून आणि इतरही समाजातील काम करणारे जे काही व्यापारी वर्ग असेल आणि जी लोक आहेत की यांच्याकडनं ह्या मुलांना कसा चांगला पाठिंबा देता येईल आपल्याला, त्यांना काही स्पॉन्सरशिपच्या स्वरूपात काय करता येईल किंवा कुस्ती संकुलं जी त्यांची चालू आहेत त्या कुस्ती संकुलांना कशी मदत करता येईल,
तर हा आमचा प्रयत्न राहील. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त हं. अगदी जी पार्श्वभूमी आहे की इथं खेड्यापाड्यातून, शेतकऱ्याच्या घरातून, कामगाराच्या घरातून इथं मुलं खेळासाठी येतात, काय करतात. परंतु आमचा इथून पुढचा भविष्यामधला असा संकल्प आहे की शहरी भागातनं, कॉस्मोपॉलिटन हं. एरियातनं, फ्लॅट्समधनं पालकांनी आपल्या मुलाला या क्षेत्रामध्ये टाकावं. अरे वाह! आणि ह्या वर्षीच्या स्पर्धेचे जे आयोजन होतं त्याच्यामध्ये ह्याच्यात आम्ही मोठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही पाहत असाल की रोज अगदी 3,000-4,000 महिला या स्पर्धा पाहण्यासाठी ह्या भागातनं येत होत्या. फायनलच्या दिवशी 7,000 ते 8,000 महिलाच होत्या फक्त. हां. ओपनिंगच्या दिवशी तर होत्याच, परंतु फायनलच्या दिवशी सुद्धा एवढ्या महिला होत्या. तर अनेक पालक, हं. अनेक मुलं जागरूक झाली कुस्तीच्या बाबतीत. अगदी मला माझ्या म्हणजे स्वतःच्या घरातनंही तो अनुभव आला की मुलांना आवडायला लागली कुस्ती. तर आम्हाला ती कुस्तीची व्यापकता, त्याची चौकट मोडून आम्हाला कुस्ती ह्या घरांमध्ये न्यायची होती. हं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की बऱ्यापैकी आम्हाला तो पाठिंबा या लोकांचा मिळाला. पालक जागरूक झाले आणि कुस्ती, कबड्डी ह्या मैदानी खेळांच्या बाबतीत लोकांचं लक्ष केंद्रित झालं त्या याच्यामध्ये. आणि आम्ही म्हणजे आहे आम्हाला की आम्ही जे काम केलं त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आम्हाला तसा मिळाला. ज्या खेळाला ग्लॅमर प्राप्त होतं, तर तरुणाई तिकडे जाते. हं, तर हा खेळ उत्कृष्ट झाला कारण इथं खूप ग्लॅमरस गोष्टी पाहायला मिळाल्या. हं. त्याच्यामुळे हा रिझल्ट नक्कीच आला असेल. नक्कीच, नक्कीच. ग्लॅमर या खेळाला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही काम केलं. तर बघा, जे आयोजन तुम्ही बघत असाल, स्टेडियमची उभारणी असेल किंवा पूर्ण 5 दिवसामध्ये जे काही कुस्त्या चालल्या, आयोजन जे होतं ते असेल किंवा मीडियावरती ज्या पद्धतीनं म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार बांधवांचं आम्हाला त्याच्यामध्ये फार सहकार्य मिळालं. मी आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांचे पण आभार व्यक्त करतो, की त्यांनी खूप चांगला पाठिंबा आम्हाला या स्पर्धेसाठी दिला. आणि त्यातून ग्लॅमर कुस्तीला चांगला मिळाला आणि त्यातून लोक आकर्षित झाली या खेळाकडे, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. निश्चित आम्ही हा खेळ पाहिला. जगभर पाहिला गेला सगळा खेळ. कारण जवळपास 20-25 कोटी लोक लाईव्ह ते खेळ हो. पाहत होते. तर ह्याच्यात एक आरोपही झाला ना, हां. की 2029चं इलेक्शन आम्हाला ही गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची, की खरंच हा आरोप खरा आहे का? की 2029चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा आयोजित केला होता, की ह्याच्या मागे वेगळं काय मग कारण? स्पर्धा 28 ला घेतली असतं ना. आज 26 ला कशाला घेऊ? म्हणजे स्पर्धा आयोजित झाल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये पुढच्या 4 वर्षामध्ये कुठल्याही इलेक्शन नाही. बरोबर. आणि असं जर काही गोष्टी करायच्या असत्याल हं. तर आम्ही त्या उथळपणे ते इलेक्शनच्या तोंडावरती करू. अगदी बरोबर. इलेक्शन ही विकास कामांवरती, हं. तुम्ही लोकांसाठी काय करता, काय करू शकता, तो लोकांना जो विश्वास तुम्ही देता त्याच्यावरती खेळले जातात. खेळ हा खेळासाठीच खेळला जातो. अगदी बरोबर. आणि खेळामध्ये राजकारण कोणी आणू नये आणि त्याला खेळाच्या ठिकाणीच ठेवावं, की त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य टिकून राहतं. तुम्ही बघत असाल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही या स्पर्धेमध्ये नाही दिसलं नाही. दिसलेलं नाही तुम्हाला. हं. मग तसं असतं तर राजकारण झालं असतं, पण राजकारण नाही. म्हणजे कुठल्याच याच्यामध्ये हं. खेळाडूंमध्ये नाही, खेळामध्ये नाही, आयोजनामध्ये नाही, लोकांमध्ये नाही, कुठंच नाही. आता अजून एक वेगळा असा प्रश्न आहे, की जर कुस्ती स्पर्धेला जर काय बदल करायचे असतील, तर तुम्ही काय बदल सुचवाल व्यवस्थापनात, कुस्ती महासंघाला? नाही, मी बदल सुचवण्या एवढा मी मोठा नाहीये. कुस्ती महासंघ वर्षानुवर्षे या सगळ्या स्पर्धा आयोजित करत असतो हं. आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला फार चांगल्या पद्धतीने मिळालं. विषय फक्त एवढाच आहे की कुस्तीगीर महासंघाने जे आम्हाला सूचना दिल्या, हं. आम्ही त्याचं तंतोतंत पालन केलं म्हणून स्पर्धा चांगल्या झाल्या. म्हणजे हं. मी एवढं सांगेल की असे काही गोष्टी नाही आहेत की हं. माझ्यासारख्याने काही सल्ले देणे एवढं नाही. त्यांचेच सल्ले मी पूर्णपणे पाळले म्हणून स्पर्धा चांगली झाली. मी एवढंच तुम्हाला सांगतो. बरोबर. आता आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही पैलवानाला काय सुचवाल किंवा काय सल्ला द्याल, की त्यांनी ग्रोथसाठी काय केलं पाहिजे? तर पैलवानांना कुठलाही सल्ला देण्याची काही गरज नाही. ती पोरं मेहनत करतात हं. आणि त्यांचे कष्ट आहेत म्हणून आपल्याला चांगले चांगले मल्ल, चांगल्या चांगल्या कुस्त्या पाहायला मिळतात. हं. मी सल्ला ते पैलवानांच्या पाठीमागं उभे असणारे किंवा कुस्ती शौकीन जे लोक आहेत, त्यांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत, त्यांना मी सल्ला देईल की आपण अजून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या क्षमता वाढवून ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हं. हे सल्ला माझा त्या लोकांना आहे की जे पाठिंबा देणार त्यांनी त्यांचा पाठिंबा वाढवावा. हं. आपली मुलं चांगलं काम करून दाखवतील, एवढंच तुम्हाला सांगतो. जे राजकारण, गटबाजी, मतभेद चालतात, ह्याच्यामुळे खेळाचं नुकसान होतं का? नक्कीच होतं. नक्कीच होतं. आणि खेळामध्ये मी सांगतो ना, राजकारण, गटबाजी नाही झाली पाहिजे आणि नाही झाली म्हणून स्पर्धा उत्तम झाली. बरोबर.
तर अशाच पद्धतीने भविष्यातही जे कोणी आयोजक असतील किंवा कुस्तीसाठी काम करणारे लोक आहेत त्यांनी गटबाजी करू नये, कुस्तीला चांगले दिवस येतील. तुम्ही अगदी बघाल आपल्या वाघोली गावामध्ये जो कुस्त्यांचा पारंपरिक आखाडा दरवर्षी भरतो यात्रेचा, पूर्वी फार म्हणजे वर्षानुवर्षाची परंपरा होती. तर कुठंतरी आता आखाडा मोठा झाला पाहिजे किंवा कुस्त्यांना व्यापक स्वरूप आलं पाहिजे. आपल्या खेळाडूंचं गाव आहे म्हणून ज्यावेळी मी माझ्यासह आमचे सर्व जे तरुण बांधव आहेत आम्ही सगळेजण ज्यावेळी आमचे देवस्थानचे जे अध्यक्ष स्वर्गीय माणिकरावजी सातो पाटील यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं दादा आखाडा मोठा करावा लागेल, गावचं नाव लौकिक मोठा आहे. तर त्यांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. म्हणजे कुठलीही गटबाजी किंवा गावाचे गट तट न बघता तुम्ही चांगले स्पर्धा कशा करता येतील ते बघा. तर 2 वर्षामध्ये जो आमचा 4-4.5 लाखामध्ये होणारा जो गावचा आखाडा आहे त्याचं बक्षिसाचं स्वरूप आहे 60-65 लाखावरती गेलं साहेब. म्हणजे आम्ही त्याचं जिवंत उदाहरण आहोत की आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा गट तट न बघता सगळे लोक ज्यावेळेस एकत्र येतात आणि खेळासाठी काम करतात. राजकारण करायला बाकी भरपूर आहेत ना सगळ्या गोष्टी, बरोबर. खेळामध्ये कशाला करायच्या, त्याच्यातून काय होत नाही साध्य. खेळामध्ये खेळालाच पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याचं चांगलं उदाहरण आमच्या गावाने बी करून दाखवलेलं. एवढंच. ग्रेट. अण्णा, तुम्ही एवढ्या भव्य दिव्य पद्धतीचा एक कुस्ती सोहळा भरवला. आता महिलांसाठी जर भरवायची वेळ आली तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचं आयोजन कराल आणि कधी कराल? नाही, ज्या प्रकारे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आम्ही एका सेकंदामध्ये तयारी दर्शवून चांगल्या स्पर्धा केल्या. अगदीच महिलांची कुस्ती स्पर्धा असेल, आता तुम्ही बघत असाल काल परवा महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पण सोलापूरला झाली. बरोबर. तर त्या स्पर्धेमध्ये तिथले जे आयोजक होते ते आमच्या संपर्कात होते. आम्ही त्यांना जे लागल ते मार्गदर्शन असेल किंवा मदत असेल किंवा आम्हाला जे काही आमच्या स्पर्धेमध्ये आम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या असेल त्या आम्ही त्यांच्यासोबत नक्कीच शेअर केल्या. परंतु आमच्यावरती स्वतःवर कधी ती जबाबदारी जर कोणी दिली तर आम्ही नक्कीच तीही जबाबदारी एकदम समर्थपणे पाळू. अगदी महिलांसाठी कुस्ती स्पर्धा नाही, अगदी महिलांचे कुठलेही खेळ इतर जे असतील पुरुषांचे असतील तर खेळासाठी कधीही कुठली गोष्ट करायची जर वेळ आली तर आपण ती नक्कीच पार पाडू. तुम्ही बघाल की आपल्याच गावातील एक उदयोन्मुख खेळाडू आहे वैभवी जाधव. तर वैभवी जाधव तिचं महाराष्ट्राच्या टीममध्ये ज्यावेळी सिलेक्शन झालं तर मी जिथं काम करतो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेमधून मी तिला पहिली स्कॉलरशिप मिळवून दिली. त्यानंतर तिचं भारताच्या टीममध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर पण मी तिची स्कॉलरशिप तिथनं वाढवली. तर अशाच प्रकारे महिलांचे कबड्डीचे असतील, कुस्तीचे असतील किंवा इतरही कुठले खेळ असतील, अगदी शेवटी महिलासुद्धा खेळामध्ये सक्षमपणे त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांनी आपला खारीचा वाटा त्यांच्यासाठीही उचलला पाहिजे. तर भविष्यामध्ये अशी जर कधी संधी मिळाली तर संधीचं सोनं करू. ग्रेट. अण्णा, आम्हाला ह्या आत्ताच्या ज्या 2026च्या ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघायला मिळाल्या ह्याच्यात एक वेगळे पण बघायला मिळालं. म्हणजे ह्या निवळ हायटेक होत्या की ज्यावेळेस जसं कबड्डी लीग होतं, IPL होतं, असं नॅशनल लेवलचा गेम होतो. कारण त्या ठिकाणी 4-4 खेळ ॲट अ टाइम चालत होते. हे नियोजन कसं आखलं तुम्ही? अगदीच या स्पर्धेचं जे मुख्य आकर्षण होतं ते तेच होतं की फार चांगल्या पद्धतीनं पूर्ण जो सेटअप होता तो बसवला गेला होता. परंतु मला तुम्हाला सांगायला एक आनंद वाटतो की ही संपूर्ण स्पर्धा पार पडत असताना जरी कमीत कमी कालावधीमध्ये आम्ही ही स्पर्धा पार पाडली असेल परंतु ही सगळी स्पर्धा ही मेड इन वाघोली आणि मेड बाय वाघोली अशा स्वरूपाची होती. क्या बात. मी त्याचा उलगडा तुम्हाला करून सांगतो की पहिले ही स्टेडियमची जी रचना आहे हे संपूर्ण स्टेडियम हे आपल्याच गावातील महेश माने म्हणून आहेत. त्यांचा खूप चांगला इंटेरियरचा आर्किटेक्चरचा व्यवसाय. तर महेश मानेंच्या कंपनीने इंटेरियर एम ह्या संस्थेने त्या स्टेडियमचे जे डिझाईन आहे हे त्यांनी केलं होतं. त्या डिझाईनवरती जे एक्झिक्युशन आहे ते आपल्याच गावातील स्वप्नील मेदनकर आहे. त्याचं खूप चांगलं तो इव्हेंटच ऑर्गनाईज करतो. त्याचबरोबर केतन जाधव हा वागेश्वर स्पोर्ट्स क्लबचा अध्यक्ष आहे. तर खेळांशी त्याचं फार चांगलं आहे. तर एक्झिक्युशन जे त्या डिझाईनवरती ते स्वप्नील मेदनकरने आणि केतन जाधवने केलं होतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या प्रकारे डिझाईन केलं होतं त्याच प्रकारे माझी स्वतःची एक इंजिनिअरिंग टीम ही 24 तास तिथं 2 इंजिनियर आणि 4-5 अजून जे माझे सुपरवायझर होते तिथं असायचे की जे एक्झिक्युशन आहे त्या डिझाईन्सचं ते तंतोतंत तसंच झालं पाहिजे. म्हणून तुम्ही बघाल कधी त्या स्पर्धेचा जर ड्रोन व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला क्वचितही वाटणार नाही की हे स्टेडियम तात्पुरतं उभं केलं होतं म्हणून. तुम्हाला असं वाटेल कुठेतरी एक भव्य दिव्य परमनंट स्टेडियम आहे की ज्याच्यामध्ये या कुस्त्यांचा आयोजन होत आहे. तर ते सर्व श्रेय ह्या सगळ्या टीमांना आहे.
त्याचबरोबर स्पर्धा मी जसं मगाशी सांगितलं की ह्या 2 इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे या स्पर्धा पुढे लांबल्या गेल्या होत्या. तर उन्हाळा आला. उन्हाळ्यामध्ये इथं स्पर्धा होत असताना टेम्परेचरचा प्रॉब्लेम असतो. संध्याकाळचं सेशन 4:30-5ला साधारणतः चालू होतं. तर मॅट गरम असेल, खेळताना अगदी पैलवानांची कातडीसुद्धा त्याच्यामध्ये सोडली जाते जर मॅट गरम असेल काय, किंवा प्रेक्षकांनाही बसल्याच्या नंतर तिथं प्रॉब्लेम होतो. तर संपूर्ण स्टेडियमला आम्ही एक फॉगर सिस्टीम लावली होती. साधारणतः दुपारी 2 वाजता आम्ही एक फॉगर चालू करायचे. पाण्याचे एकदम दवबिंदू संपूर्ण स्टेडियममध्ये ते पसरायचे. 2 ते 5-5:30 वाजेपर्यंत आम्ही ते चालवायचो. तर स्टेडियमचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये ते मेंटेन व्हायचं. त्याच्यामध्ये ज्या LED स्क्रीन आणि बाकी जे आहे त्याचंही आयोजन फार चांगल्या लेवलचं केलं होतं. MCAमध्ये काम करत असणाऱ्या ज्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्या आम्ही याच्यामध्ये घेतल्या होत्या. महास्पोर्ट्स वगैरे ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे हायस्पीडचे कॅमेरा आणि LED स्क्रीन त्याचं सगळं पूर्ण हे केलं होतं. त्यांनी खूप चांगला सेटअप त्यांनीही लावला होता की ज्या क्रिकेट मॅचेस आणि आणि बाकीचे जे तुमचे जे नॅशनल लेवलवरती होणारे जे खेळ आहेत त्याच्या आयोजनामध्ये जे लोक सहभागी असतात ते लोक, त्या संस्था, त्या कंपन्या आम्ही त्याच्यामध्ये सहभागी केलेल्या होत्या. स्पीकर सिस्टीम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, आणि एक मोठ्या कॉन्सर्ट करणारे जे काही हे असतात तशाच प्रकारचे आम्ही ते स्पीकर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी तिथं लावल्या होत्या. लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघितलं असेल, अगदी सगळ्या न्यूज चॅनल्स आणि याला आम्ही ते लाईव्ह प्रक्षेपणचे आमचे कॅमेराचे ॲक्सेस दिले होते. तर तुम्ही ती लाईव्हची जी क्लिअरिटी आहे, साऊंड क्लिअरिटी, पिक्चर क्लिअरिटी तुम्ही बघा, खूप चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी त्या ह्याच्यामध्ये पण होती. अशा अनेक नवनवीन, अगदी तुम्ही स्पर्धा पार पाडल्याच्या नंतर जर तुम्ही आतिषबाजी बघितली काय, तर मला माझे एक मित्र आहेत ते म्हणले, अरे ते काय AI द्वारे तू केलं होतं का ते? म्हटलं नाही साहेब, रिअल होतं. तर अगदी म्हणजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जो संपूर्ण महाराष्ट्र जल्लोष करतो, तर त्या जल्लोषामध्ये ते आमचे जे आतिषबाजी आहे ती सुद्धा बघा त्याच्यामध्ये, की ती महाराष्ट्र केसरी स्पर्धेला साजेशी अशी होती की कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जाल, अगदी छोट्यात मोठ्या कुठल्याही गोष्टी तर त्याच्या एकदम मायक्रो प्लॅनिंगमध्ये आम्ही सगळे गेलो होतो. जे बेस्ट क्वालिटी, जे बेस्ट आहे ते कसं त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल हेच आम्ही सगळं बघितलं होतं. अगदी स्टेडियम तर अगदी 6:30 वाजताच गच्च भरलेलं होतं. स्टेडियमच्या बाहेर सुद्धा आम्ही 2 ठिकाणी LED स्क्रीन लावले होते. तिथेही साधारणतः 20-25,000 लोक त्या LED स्क्रीनवरती एकदम बसून आनंदात त्या स्पर्धा, त्याची जी फायनल आहे ते स्टेडियमच्या बाहेरही तेवढी लोक होती. तिथेही त्या प्रकारचं चांगलं नियोजन केलं होतं. अगदी संभाव्य कुठल्याही गोष्टी तिथं होतील तर त्याच्यासाठी आमची सगळी टीम तिथं प्रिपेअर होती, की वाढलेला प्रतिसादही असेल किंवा अनेक बाकीच्याही गोष्टी असतील. सिक्युरिटीचं, ट्रॅफिकचं, बाकी सगळ्याचं नियोजन तुम्ही बघा. आमचे जे पोलीस बांधव आहेत, मी विशेष करून सोमय मुंडे साहेब किंवा आपले जे वाघोली पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत गायकवाड साहेब, किंवा CP सरांनीही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेसाठी पाठिंबा दिला होता. मी ज्या दिवशी त्यांना इन्व्हाइट करायला गेलो त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या सर्व टीमला आमच्या समोरच इन्स्ट्रक्शन दिले की स्पर्धा पार पडत असताना खूप चांगल्या पद्धतीचं इथं त्यांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आणि त्याच्यातूनच तुम्ही बघत असाल की तो बंदोबस्त होता पूर्ण, ट्रॅफिक नियोजन असेल, बाकी सगळ्या गोष्टी. वाघोलीमध्ये जिथं जिथं या स्पर्धेच्या 500-600 मीटरवरती आम्ही अनेक पार्किंग हे केलं होतं. त्या पार्किंगवरती आमच्या गावातल्या मुलांनी फार चांगलं काम केलं. गावातील जी वागेश्वर सिक्युरिटी संघटना आहे, या संघटनेत काम करणाऱ्या अनेक ज्या कंपन्या आहेत त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आपला, आणि त्यातून त्यांनी खूप चांगलं पार्किंगचंही नियोजन त्यांनी सगळ्यांनी केलं. म्हणजे साहेब एवढं सगळं काम आणि एवढी सगळी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती. अनेक लोकांची नावं ह्या सगळ्या याच्यामध्ये मला म्हणजे मागं राहतील घेताना, परंतु अनेक लोक पडद्यामागे या स्पर्धेसाठी काम करत होते आणि त्यांनी फार बारकाईने या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं. म्हणून हे सगळं आयोजन होत असताना तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की कुठंतरी म्हणजे कुस्तीची स्पर्धा आहे त्याला खरंच ग्लॅमर मिळवून देत असताना एकदम कॉर्पोरेट इव्हेंट झाल्यासारखा तो इव्हेंट झाला. तुम्ही बघाल की स्टेज मॅनेजमेंट पण तुम्ही बघाल, साधारणतः 800-850 लोकांची कॅपॅसिटी असणारा स्टेजेस होता. 3 स्टेज आम्ही लावले होते की कुस्तीला पाठबळ देणारे जे अनेक मान्यवर आहेत, पत्रकार बांधव आहेत, ह्या सगळ्यांनाही आम्हाला तिथं त्या दिवशी व्यवस्थित सगळ्या गोष्टी, जागा बिगा सगळं आम्ही हे करून दिलं होतं की स्टेजवरच्याही मान्यवर, स्टेज सुद्धा आमचा 3 स्टेपमध्ये होता की कुठेही बसल्याच्या नंतर
अगदी प्रेक्षक गॅलरी असेल किंवा स्टेज असेल, कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही जर बसला असेल तर तुम्हाला कुस्ती एकदम क्लिअर दिसत होती. बरोबर. त्याचबरोबर ह्या वर्षीच्या जे आम्ही फोटोग्राफीसाठी फोटोशूटसाठी जी लावली होती, तर आम्ही अख्ख्या स्टेडियममध्ये स्कॅनर्स लावले होते. तर ह्या स्पर्धेमध्ये आमच्या लोकांकडनं तुमचा फोटो कुठेही काढला गेला असेल, अगदी तुम्ही 10,000 लोकांमध्ये बसलेले आणि तुम्ही जर तुमचा जर फोटो आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला गेलाय, तुम्ही स्कॅनरवरती स्कॅन केलं तर तुमचे सगळे फोटो स्पर्धेतले तुमच्या मोबाईलमध्ये येत होते. क्या बात आहे. की त्या ज्या आठवणी आहेत त्या स्पर्धेच्या, त्या आमच्यासह तिथं आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाकडे ह्या आठवणी ह्या आयुष्यभरासाठी साचवलेल्या असतात. ग्रेट. तर मंडळी, आज आपल्या सत्तामंच या व्यासपीठावर सन्माननीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील साहेब आले आणि त्यांनी कुस्ती काय असते, कुस्तीला मोठं कसं करायचं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता मंच कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही आम्हाला ऐकून घेतला आणि वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. रामकृष्णांना सातव पाटील यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर भेटत राहू, बोलत राहू. तत्पूर्वी मंडळी, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.